आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा. चालल्या आहेत धारा तोवरी न्हावून घे, स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे. वादळी अंधारल्या पाण्यातुनी तेजावनी, कामिनी आवेग वेडी येत आहे दामिनी. जाग आहे तोवरी रे दीप हा लावून घे, तापल्या आहेत तारा तोवरी गावून घे. स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे. बोरकरांना जे जे अनुभव आले ते त्यांनी आपले मानले. कवितेतले सारे प्रकार त्यांनी ते सहजतेने हाताळले. मला वाटतं की प्रत्येक कवीच्या आयुष्यात असा एखादा क्षण, अशी एखादी अकल्पित घटना घडते की त्याला कविता झपाटून टाकते. बोरकरांच्या आयुष्यात सुद्धा अशीच एक घटना घडली. कुठली ते ऐकूया त्यांच्याच शब्दात. मी त्यावेळी इंग्रजी तिसरीत होतो. सकाळची वेळ होती. जनरल इंग्लिशचा क्लास होता. शाळेच्या प्रिन्सिपलने मारीवर जाऊन मला खडूच्या कांड्या आणायला सांगितलं. तिकडे गेल्यावर एका रंगीत चित्रांच्या पुस्तकावर माझं लक्ष गेलं आणि त्या चाळता चाळता मी भान विसरून गेलो. इतक्यात कोणीतरी मागून येऊन माझे डोळे झाकले. तो माझा वर्गमित्र पायीच असावा असे समजून मी हात धरले. तो ते मऊ आणि लुसलुशीत लागले. चमकून मी मागे वळून पाहिलं. तोच मार्गारेंना पटकन माझा मुका घेतला आणि ती हसत हसत खाली पळाली. माझ्या भोवतालचं सारं जग क्षणात पालटले आणि सर्वत्र काठोकाठ सौंदर्य भरून गेलंय असा अनुभूत साक्षात्कार मला झाला. जिना उतरताना तो देखील झुलतोय असं मला वाटलं. मी वर्गात येऊन बसलो, पण माझं काही त्या मुलीकडे लक्ष गेलं नाही. मी कुठल्या तरी दिव्य जगात जाऊन पोचलो होतो. त्या रात्रीचं ते धुंद चांदणं अजूनही मला दिसतं. तसं चांदणं मी कधीही पाहिलं नाही. उत्तर रात्रीपर्यंत मी त्या चांदण्यात हिंडत होतो आणि एकसारखा गुणगुणत होतो, रॉबिन रॉबिन रेड ब्रेस्ट, ओ रॉबिन डिअर, रॉबिन सिंग सो स्वीटली इन द फॉलिंग ऑफ द इयर.